कमळी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनीची अन्नपूर्णाने थोबाडीत मारून कशी हक्कलपट्टी केलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत कामिनी आणि रागिनी यांनी बहुतच कांड केलेले आहेत, पण आता त्यांचं कांड त्यांच्यावरच उलटणार आहे आणि स्वतः अन्नपूर्णा कामिनीची हक्कलपट्टी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच वेळेला गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. गुरुजींनी एक जबरदस्त भविष्यवाणी अन्नपूर्णाला सांगितलेली आहे, ती म्हणजे तिच्या मोठ्या नातीच्या विषयी. आणि ते ऐकल्यानंतर अन्नपूर्णाला तर खूपच आनंद झालेला आहे. अन्नपूर्णा अगदी आनंदानं उड्याच मारताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पण त्याच वेळेला रागिनी आणि कामिनी यांचा चेहरा मात्र पडलेला आहे आणि त्याचमुळे कांड करणाऱ्या कामिनी आणि रागिनी या अगदी अन्नपूर्णाच्या कचाट्यात कशा सापडतात ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा, कारण यामध्ये खरोखरच अन्नपूर्णा ही कामिनीच्या सनसनीत थोबाडीत ठेवून देणार आहे आणि कामिनीने थोबाडीत खाल्लेली बघून रागिनी देखील वटणीवर आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णाचे नौकर हे अन्नपूर्णाच्या बाजूने कसे आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये होतं असं की अन्नपूर्णाकडे पंडितजी आलेले असतात आणि तिला पंडितजी सांगतात की आता मी एक भविष्यवाणी करणार आहे आणि ती भविष्यवाणी काही केल्या खरीच होणार आहे. हे ऐकल्यावर अन्नपूर्णाला खूपच छान वाटतं. अन्नपूर्णा म्हणते, काय आहे ती भविष्यवाणी? तेव्हा पंडितजी सांगतात, ती भविष्यवाणी आहे तुझ्या नातीविषयी. हे ऐकल्यावर तर अन्नपूर्णा अजून एक्साइट झालेली आहे. तिला अजूनच छान वाटू लागलेलं आहे. पण आता नक्की पंडितजी काय सांगणार आहेत हे सुद्धा तिला ऐकायचं आहे. म्हणून पंडितजीला ती विचारते की नक्की काय भविष्यवाणी आहे, तुम्ही मला सांगाल का? तेव्हा पंडितजी सांगतात की तुम्हाला तुमची नात लवकरात लवकर बघायला मिळणार आहे, ती तुमच्या घरी येणार आहे. हे ऐकल्यावर अन्नपूर्णा खूपच खुश झालेली असते. ती म्हणते, हे तर खूपच चांगलं झालं, मी तर देवाचे खूपच आभार मानणार. जर का असं झालं तर माझी एवढी भाग्यवान मीच असेल. आता हे सगळं बोलणं कामिनी आणि रागिनी लांबून ऐकत असतात. नात येणारे म्हणल्यानंतर त्यांचा चेहरा लगेच पडलेला असतो. त्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं. पण अन्नपूर्णा मात्र भलतीच खुश झालेली आहे. अन्नपूर्णा गुरुजींना विचारते की माझी नात कधी येणार आहे ते तुम्ही मला सांगू शकाल का? तेव्हा गुरुजी स्पष्टपणे सांगतात की तुमची नात आजच 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये येणार आहे. हे ऐकल्यावर तर अन्नपूर्णाला बहुतच आनंद झालेला आहे. ती लगेच म्हणते की असं असेल तर मी देवापुढं लगेच साखर ठेवून येते. गुरुजी म्हणतात, एवढंच नव्हे तर तिला इथं येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. आता गुरुजींची भविष्यवाणी ऐकल्यावर अन्नपूर्णा खुश झालेली आहे, पण कामिनी आणि रागिनी यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी शिजत आहे. जर का गुरुजींनी सांगितलेलं आहे तर भविष्यवाणी कधीच खोटी ठरणार नाही हे त्यांना अगदी माहिती आहे. म्हणजे आपण त्या मुलीला घरात येण्यापासून रोखू शकणार नाही हे त्यांना माहिती आहे. पण घरात आल्यानंतर मात्र आपण तिचा बदला घेऊ शकतो आणि ती पहिल्यांदा आलेली आहे ते शेवटचं आलेली आहे असं देखील होऊ शकतं. असा काहीसा प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळंच त्यांनी काहीतरी भलतंच करायचं ठरवलेलं आहे. पण अन्नपूर्णा मात्र खुश आहे आणि गुरुजी सांगतायत की तुमच्या नातीचं औक्षण करायला तुम्ही तयार राहा. पाहिजे तर फुलं टाकून ठेवा दारामध्ये, रांगोळ्या काढा, पण तुमची नात आल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. असं म्हणल्यानंतर अन्नपूर्णा आता तिच्या नातीचं म्हणजे खरं तर कमळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे. पण इकडं कामिनीच्या डोक्यात भलतेच प्लॅन सुरू झालेले आहेत. अन्नपूर्णाने नौकरांना सांगितलेलं असतं की आज छान असा बेत करा, म्हणजेच माझ्या नातीसाठी छान अशी खीर बनवायला तिने सांगितले असते. बस झालं तर आता कामिनीनं ठरवलंय की त्या खिरीमध्येच बिघाड करायचा, त्या खिरीमध्ये विष घालायचं, म्हणजे स्वतः अन्नपूर्णा ती खीर तिच्या नातीला भरवेल आणि तोच त्या नातीचा शेवटचा घास होईल आणि शेवटचा श्वास होईल. आता पंडितजी आशीर्वाद देत असतात आणि आता पंडितजी घराच्या बाहेर चाललेले असतात. अन्नपूर्णा मात्र खुश झालेली असते आणि इकडं कमळी खरोखर अन्नपूर्णाच्या घराकडेच निघालेली असते. कारण ऋषीने तिला सोडलेलं नसतं. ती ऋषीचा मागं जाऊन त्याला सगळं काही एक्सप्लेन करत असते की कशामुळे त्याला इलेक्शनला उभं राहावं लागलं, पण ऋषी काय ऐकत नसतो आणि आता ती अन्नपूर्णाकडेच येत असते.
आणि अन्नपूर्णा पण तिच्याच नातीची वाट बघत बसलेली असते. पण अन्नपूर्णाला माहिती नाही आहे की कमळी हीच तिची नात आहे. पण कमळीचे पावलं हे आपोआप अन्नपूर्णाच्या घराकडे येत असतात आणि कमळी विचार करतच येत असते. पण इकडं अन्नपूर्णा भलतीच खुश झालेली आहे. तिला खूपच आनंद झालेला आहे. पण कामिनी आणि रागिनी या दोघींनी त्या आनंदात विरजण घालायचं ठरवलेलं आहे. नौकर आता छानपैकी खीर बनवत असतात तेव्हा कामिनी आणि रागिनी तेथे पोचलेल्या आहेत. आणि जी नौकर स्वयंपाक बनवत असते तिला सांगितलंय की तू काहीच करू नको. आणि त्या ठिकाणी रागिनी पोचलेली आहे. रागिनी म्हणते की मी खीर करणार आहे, तू इथून गेलीस तरी चालेल असं म्हणून स्वतः रागिनी खीर करण्यासाठी थांबलेले आहे. आता अन्नपूर्णाचं लक्ष देखील थोडंसं किचनकडे असतं. तिला देखील आश्चर्य वाटतं की कधी नाही ते रागिनी कसं काय खीर बनवायला गेली आहे. पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. तिचं लक्ष असतं ते म्हणजे दाराकडे. किती वाजलेत त्या घड्याळाकडे. 3 ते 4च्या सुमारास माझी नात मला दिसणार आहे. आत्ताशी 2 वाजलेले असतात, अजून 1 तास आहे. हा 1 तास कधी जाईल असं तिला झालेलं असतं. तर कामिनीचं देखील घड्याळाकडं आणि अन्नपूर्णाकडं लक्ष असतं. त्याचबरोबर रागिनी खीर बनवते त्याकडं देखील तिचं लक्ष असतं. आता रागिनी खीर बनवत असताना तिला असं जाणवतं की समजा आपण खिरीमध्ये काय घातलं तर आपल्यावरच ते शेकणार आहे. म्हणून ती म्हणते की मी नाही बनवणार आहे आणि ती कामिनीला हाक मारते. आता कामिनी देखील घाबरलेली असते. कामिनी म्हणते मी पण नाही बनवणार आहे. आणि मग कामिनी त्या घरातल्या दुसऱ्या एका पुरुष नौकर असतो त्याला बोलवते आणि त्याला सांगते की खीर बनवायची तू आणि त्यामध्ये हे औषध तू स्वतः टाकायचं आहे. आता तो नौकर ती विषाची बाटली तिच्याकडून घेतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल तर हे औषध मी या खिरीमध्ये घालतो. आणि कामिनीने त्याला सांगितलेलं असतं की ही खीर काही केल्या ती जी नात येणार आहे ना तिच्यापर्यंतच पोचली पाहिजे. तेव्हा तो म्हणतो ते माझं काम नाही आहे, मी फक्त ही खिरीमध्ये औषध घालायचं काम करू शकतो. तेव्हा कामिनी म्हणते बरं ठीक आहे, तू फक्त विष घालण्याचं काम कर, बाकीचं जे काय असेल ते सगळं काम मी करते. आता कामिनीने त्याच्या हातामध्ये एक बॉटल दिलेली असते आणि ते बॉटल विषाचे असते आणि ते विष जर का खरोखर खाण्यामध्ये आलं तर जो व्यक्ती खाईल तो व्यक्ती दगावल्याशिवाय राहणार नाही, इतकं झहरीलं असं ते विष असतं. आणि आता तो नौकर आहे त्याने ती बॉटल कामिनीकडून घेतलेली असते आणि तो त्या बॉटलकडे पाहतो आणि जी खीर बनवलेली असते त्या खिरीमध्ये खरोखर त्याने ते मिसळलेलं असतं. आणि कामिनी बहुत खुश झालेली असते, कारण आता काही झालं तरी नात येणारच आहे आणि नात आली तर ही भेट तिची शेवटची भेट होणार आहे हे देखील तिला माहिती असतं. आता अन्नपूर्णाला जेवढा आनंद झालाय तेवढाच आनंद कामिनीला देखील झालेला असतो. कामिनीने ही गोष्ट रागिनीला देखील सांगितलेली असते आणि आता रागिनी देखील खुश होऊन बसलेली असते, कारण जेव्हा ही नात येणार आहे तेव्हा आता ती नात ही खीर खाणार आणि मग मोठा स्फोट होणार, म्हणजेच तिची नात ही कायमची दगावणार. यामुळं घरामध्ये आपला आनंद होणार. आजपर्यंत ती नात यायलाच नाही पाहिजे होती अशी आपण अपेक्षा करत होतो, पण आता येत जरी असली तरी तिचा हा पहिला आणि शेवटचा दौरा होणार आहे, पहिली आणि शेवटची भेट होणार आहे असा विचार ती करत असते. आणि इकडं नौकराने त्या बॉटलमधलं विष त्या खिरीमध्ये मिक्स केलेलं असतं. तर अन्नपूर्णा मात्र हातात औक्षणाचं ताट घेऊन आणि फुलांचा गालीचा बाहेर अंतरून त्याचबरोबर रांगोळ्या काढून तिच्या नातीची वाट बघत बसलेली असते. बिचाऱ्या अन्नपूर्णाला हे माहिती नाही आहे की तिची नात म्हणजे कमळीच आहे. ती दाराकडं वाटेकडं तोंड करून बसलेली असते, कारण गुरुजींची भविष्यवाणी खोटी होणार नाही हे तिला माहीत असतं. पण त्याचबरोबर तिचं लक्ष जातं ते म्हणजे किचनकडं. कधी नाही ते रागिनी आणि कामिनी किचनमध्ये काय करतायत असा प्रश्न तिला पडलेला असतो. माझी नात येणार आहे, ह्यांना खरं आनंद झालेला नसणार आहे हे तिला माहीत असतं. मग हे किचनमध्ये काय करतायत, का त्यांच्या डोक्यामध्ये भलतंच काहीतरी चालू आहे की काय असा विचार देखील तिच्या मनामध्ये येतो. तेवढ्यात कामिनीने खिरीचा बाऊल आणून डायनिंग टेबलवर ठेवलेला असतो आणि मग लगेच अन्नपूर्णा तिला म्हणते की खीर केलीस का तू. कामिनी म्हणते हो. मग त्या खिरीमध्ये 1 चमचा बुडव आणि खीर कशी झाली ते मला सांग असं ती म्हणते. आता कामिनीला काय बोलावं तेच कळत नाही. कामिनी म्हणते अहो तुमच्या मुलीसाठी म्हणजे तुमच्या नातीसाठी केलेली आहे ना, तर ती उष्टी कशी करायची. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते ते मला सगळं कळतंय, उष्टी करायला नाही पाहिजे पण खीर चांगली झाली आहे का नाही ते देखील कळलं पाहिजे ना, त्यामुळं ही खीर तू खायची आहेस.
तेव्हा कामिनी घाबरते आणि म्हणते, नाही नाही, मी असं करू शकत नाही. ज्या व्यक्तीसाठी केलेलं आहे ना त्याच व्यक्तीला ती खाऊ घातली पाहिजे. आता अन्नपूर्णाची शंका आहे ती रास्त होत चाललेली असते आणि ती कामिनीला म्हणते, मी जेवढं सांगितलंय तेवढं कर. आत्ताच्या आत्ता त्या खीरच्या बाउलमधला एक चमचा तुझ्या तोंडात घाल. पण आता कामिनी पुरती घाबरून गेलेली असते. ती म्हणते, नाही, मी अजिबात त्यातली खीर खाणार नाही. मग मात्र अन्नपूर्णा चिडते आणि म्हणते, आता तू खीर खाल्ली नाहीस तर मी स्वतः तुला त्यातला एक चमचा भरवणार आहे. बास, आता कामिनी पुरती घाबरूनच जाते. तिला घामच फुटतो. ती म्हणते, नाही, अजिबात नाही. पाहिजे तर तुम्ही स्वतः टेस्ट करा, पण मला टेस्ट करायला लावू नका. आता अन्नपूर्णा चिडते आणि नौकरांना सांगते की त्या कामिनीला धरा आणि मी स्वतः तिला ही खीर खाऊ घालणार आहे. नौकर धावत पळत लगेच कामिनीकडे जातात, कामिनीचे हात धरतात आणि स्वतः अन्नपूर्णाने त्या बाउलमधला एक चमचा घेऊन आता कामिनीला खाऊ घालायचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा कामिनी जोरात ओरडते की मला खाऊ घालू नका, नाहीतर मी मरून जाईल. आणि लगेच अन्नपूर्णाला समजलेलं असतं की कामिनीने त्यामध्ये विष घातलेलं आहे. बाऊल हातातला खाली ठेवून लगेच अन्नपूर्णाने कामिनीच्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिलेले असते. माझी नात इतक्या दिवसातून येणार आहे, ते तुम्हाला बघवत नाही ना, म्हणून हे सगळं तुम्ही केलेलं आहे. आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवणार नाही असं म्हणून कामिनीला अगदी धक्के मारत मारत घराच्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तेवढ्यात तिकडून कमळे आलेले असते. कमळी पाहते की अन्नपूर्णा या कोणाला तरी खवळत आहेत आणि अंगावर जाऊन घराच्या बाहेर काढत आहेत. ते कमळी लगेच अन्नपूर्णाकडे जाते आणि म्हणते, काय झालं? पण अन्नपूर्णा मात्र तिला काही सांगत नाही. अन्नपूर्णा भलतीच चिडलेली असते आणि कामिनीला बाहेर हकलून ती घरामध्ये आलेली असते आणि कमळी अन्नपूर्णाच्या पाठीमागत जाते आणि म्हणते, काय झालंय? यांनी काय केलं म्हणून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलंय? अन्नपूर्णा काहीच बोलत नाही. अन्नपूर्णा तिला फक्त म्हणते की तू जा, मला आता काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा कमळीला कळतं की अन्नपूर्णाचा मूड चांगला नाहीये, त्यामुळे ती माघारी चाललेली असते. आणि तेव्हाच अन्नपूर्णाच्या लक्षात येतं की 3:15 वाजलेले आहेत आणि कमळी घरामध्ये आलेली आहे. म्हणजे गुरुजींनी सांगितलेली आकाशवाणी खरी ठरली आहे आणि कमळी हीच माझी नात आहे हे देखील त्यांना समजलेलं असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.